वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपापुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार आम्ही बघतो आहे। समयसारचा जो प्रतिपाद्य विषय आहे हा शुद्धोपयोग रूप पर्याय नसून शुद्धोपयोग ज्यापासून निर्माण होतो उत्पन्न होतो असा त्रिकाली आत्मा दाखविणं हा समयसारचा प्रतिपाद्य विषय आहे। आणि या अनुषंगाने 320 गाथा नंबरची टीका बघत असताना जयसेन आचार्य म्हणतात की आमच्याजवळ 5 असाधारण भाव आहे। या 5 असाधारण भावांपैकी कोणत्या भावाने जीवाला मोक्षाची प्राप्ती होईल? प्रश्न निकालात काढताना आचार्य वर्गीकरण करतात की पहिले 50 भाव म्हणजे जीवत्व भव्यत्व आणि अभव्यत्व 3 पारिणामिक भाव सोडून बाकीचे पहिले 50 भाव हे पर्यायार्थिक नयाचा विषय आहे। आणि पर्यायार्थिक नयाचा विषय हा आम्हाला अवलंबनासाठी चालत नाही। यासाठी चालत नाही की पर्याय आहे, पर्याय काही काळापुरती असणार आहे आणि अल्पजीवी पर्यायाच्या माध्यमातून आम्हाला त्रिकाली ध्रुव आत्मतत्वाला ग्रहण करता येत नाही। आणि म्हणून पर्यायार्थिक नयाचा जो जो विषय असेल तो आमचा ध्यानाचा ध्येय बनू शकत नाही। मग जीवत्व भव्यत्व आणि अभव्यत्वावर आचार्य आले। त्यापैकी भव्यत्व आणि अभव्यत्वासाठी सांगितलं की भव्यत्व भाव कधी म्हटल्या जातो किंवा कुणाला आहे तर त्याचंही जे आहे ते पर्यायी मध्ये सम्यक दर्शनाची अभिव्यक्ती ज्याच्या जीवनात होऊ शकते त्याला भव्य म्हणतात। म्हणजे याही दृष्टिकोनामध्ये पर्यायार्थिक नयाला मुख्यता दिलेली आहे आणि त्यामुळे या भावाचं अवलंबन देखील घेण्यायोग्य नाही। राहिला जीवत्व भाव। जीवत्व भाव बघत असताना आम्ही त्या दिवशी जेव्हा मागचं भाषण प्रवचन केलं त्यामध्ये आम्ही जीवत्व भावाचे अनेक तऱ्हेनी भेद उपभेद पाहिले। अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाच्या माध्यमातून हा जीव 10 प्राणांनी जगतो। मतिशुद्ध ज्ञानाने जगतो, एक देश शुद्ध निश्चय नयानी, साक्षात शुद्ध निश्चय नयानी केवल ज्ञान आणि केवल दर्शनाने जगतो। हे भाव देखील पर्यायार्थिक नयाचा विषय आहे। पहिला तर 10 प्राणांनी जगतो हे तर आम्हाला परच आहे, अभिप्रेतच नाही, तिकडे तर आम्हाला नकोच आहे। पण जो मतिशुद्ध ज्ञानाने जगतो असं जरी आम्ही म्हटलं तरी आम्ही त्या ठिकाणी एक देश शुद्ध किंवा अशुद्ध निश्चय बघितला आणि तो भाव देखील आम्हाला ग्रहण करण्यायोग्य नाही। आम्हाला तर त्रिकाली अस्तित्व असणारं काहीतरी असं ठोस पाहिजे आहे, न सुटणारं ध्रुव स्वरूपाचं की ज्याच्या माध्यमातून अवलंबन घेऊन आम्ही ध्रुवाची प्राप्ती करून घेऊ शकू। ध्रुव जर आमच्या हातात आलं तरच आम्हाला ध्रुवाची प्राप्ती संभवनीय आहे। आणि यासाठी आम्हाला जो आमचा शुद्ध आत्मा जो त्रिकाली आहे ज्यामध्ये आम्हाला गुणभेद अभिप्रेत नाही, पर्यायभेद अभिप्रेत नाही आहे, एक देश शुद्धपणा आम्ही बघणार नाही, साक्षात शुद्धपणा आम्ही बघणार नाही, तर जे असं अस्तित्व आहे असा हा अस्तिवान असणारा परमपारिणामिक भावाचा विषय असणारा किंवा शुद्ध द्रव्यार्थिक नयाचा विषय असलेला हा आत्मा आम्हाला अवलंबन घेण्यायोग्य आहे। माझा प्रश्न परत उपस्थित केलेला होता की जो दशप्राण रूप जीवत्व आणि भव्यत्व आणि अभव्यत्व
याला पर्यार्थी किंवा अशुद्ध पारिणामिक भाव का म्हटलं, ते अशुद्ध का म्हटले? आणि त्यावर आचार्यांनी उत्तर दिलं की एकतर हे तीनही प्राण म्हणजे अशुद्ध जीवत्व किंवा जो 10 प्राणांनी जगतो दश प्राणरूप जीवत्व, हे भाव किंवा भव्य आणि अभव्यपणा, हे तीनही भाव जर आम्ही आत्ता आमच्या अशुद्धतेतही पाहिलं आणि आमची दृष्टी जर आम्ही शुद्ध निश्चयनयाकडे दिली, तर या दृष्टिकोनात आम्हाला हे दिसतं की हे प्राण संसारी जीवांना देखील नाही. कोणत्या दृष्टीतून? शुद्धतेच्या दृष्टीतून. कारण आम्ही अशुद्धतेत शुद्धता शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशीच अशुद्धते शुद्धता दिसल्यानंतर, दृग्गोचर झाल्यानंतर आम्हाला हे जाणवलं की अरे हे प्राण तर मी नाही. हा भव्य अभव्यपणा केवळ संसार पर्यायी दिसतो आहे, पण खरं हा भव्य अभव्यपणा देखील हा सम्यक दर्शनासाठी उपयुक्त असणारा किंवा अनुपयुक्त असणारा परिणाम म्हटल्या गेला. याच अशा तऱ्हेने या तीनला पर्यायार्थीपणा बघितला आणि या आमच्या परिकरामध्ये सुद्धा आम्हाला आमचा शुद्ध आत्मा दिसला. त्याचं अन्वेषण करण्यात, त्याचं संवेदन करण्यात हा जीव सफल बनू शकतो. अशुद्धतेतही शुद्धता हा निरखू शकतो, अनुभवू शकतो. नव्हे भेदक दृष्टीने तेच बघणं याचं कर्तव्य आहे. म्हणून हा भव्यत्व लक्षण रूप आणि संसारी जीवांना नाही, आणि दुसरं हे तीनही भाव सिद्धांना सर्वथा नाही. आणि सिद्धांचा विचार केला तर सिद्ध पर्यायीमध्ये तर आता हे भावच नाही आहे, कारण तो द्रव्य प्राणांनी जगतच नाही, द्रव्य प्राणांचा तर वियोग झालेला आहे आणि भव्यत्व आणि अभव्यत्व भावाचं काही कार्य किंवा प्रयोजन आता शिल्लक राहिलेलं नाही. आणि म्हणून हे तीन भाव सिद्धांना तर सर्वथा नाही आणि आमच्याही दृष्टीत ते शुद्ध निश्चयनयाच्या दृष्टीने नाहीत. पुढे आपण पुढची कंटिन्यू करत आहे प्रस्तावना. या तीन पारिणामिक भावांपैकी भव्यत्व लक्षणरूप पारिणामिक भाव आहे. यथासंभव सम्यक्त्व वगैरे जीव गुणाचे घातक असे देशघाती आणि सर्वघाती नामक मोहादी कर्मसामान्य हे त्या पारिणामिक भावाचे पर्यायार्थिक नयाने प्रच्छादक आहे असे जाणावे. या वाक्याचंही स्पष्टीकरण आपण बघितलं होतं. मोहनीय कर्म जे आहे, या मोहनीय कर्मामध्ये 28 प्रकारच्या मोहनीय कर्माचे भेद सांगितले. 3 दर्शन मोहनीयाचे आणि 25 चारित्र मोहाचे. यापैकी दर्शन मोहनीय कर्म मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती रूप. तर यापैकी मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व यामध्ये सर्व स्पर्धक हे सर्वघाती रूपाचे आहे आणि जी सम्यक प्रकृती आहे ही देशघाती रूपाची आहे. अनादि मिथ्या दृष्टीला मिथ्यात्व कर्माचाच एकटा उदय असतो. त्याच्याजवळ सम्यक मिथ्यात्व किंवा सम्यक प्रकृती असत नाही, कारण मिथ्यात्व कर्म एकच दर्शन मोहनीयाची प्रकृती अनादि मिथ्या दृष्टीच्या जीवनात असते. आणि जेव्हा सम्यक्त्व त्याला प्राप्त होईल तेव्हा त्या मिथ्यात्वाचे 3 खंड पडतात, सम्यक मिथ्यात्व रूप आणि सम्यक प्रकृती रूप. आणि जर एखाद्याला सम्यक्त्व प्राप्त झालं नाही, जो अभव्य असेल, तर त्याच्या जीवनात निरंतर केवळ मिथ्यात्व कर्माचीच सत्ता असते. 2 प्रकृतींची सत्ता त्याच्या जीवनात असतच नाही. म्हणून हे मिथ्यात्व कर्म सर्वघाती रूपाचं आहे. त्यासोबत मिथ्यात्वासोबत अगदी सहचर रूपाने असणारं अनंतानुबंधी चारित्र मोहनीयाची कर्म प्रकृती ही देखील, याच्यामध्ये देखील सर्वघाती स्पर्धकच विद्यमान आहे. म्हणजे चारित्र मोहनीयाचा म्हणजे अनंतानुबंधीचा समजा उदय असेल तर जीवाला यत्किंचित देखील चारित्र प्रगट होत नाही.
त्याचं चारित्र्य पहिल्या गुणस्थानात मिथ्या चारित्र्य म्हटल्या जातं, कारण अनंतानुबंधी तिथे सत्तेत आहे एक. आणि दुसरं, मिथ्यात्व कर्माचा सद्भाव पण जीवनात आहे. मिथ्यात्व कर्माच्या सद्भावामध्ये कोणताही गुण सम्यक रूपाचा असत नाही, कारण विपरीत श्रद्धा आहे. आणि ज्याची विपरीत श्रद्धा आहे त्याचे सगळेच्या सगळे गुण विपरीतच असतात. आता यावर आवरण टाकणारं जे कर्म आहे, हे कर्म हा विषय हा पण पर्यायार्थिक नयाचा झाला. आणि म्हणून हे भाव देखील पर्यायार्थिक नयानीच म्हटल्या जातात असे जाणावे. जेव्हा काललब्धिवश भव्यत्व शक्तीची व्यक्तता होते, तेव्हा हा जीव सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य रूपाने परिणमतो. एकदा काललब्धी आली म्हणजे संसारात परिभ्रमणाचा काल अर्धपुद्गल परावर्तन झाला, तर त्याला आता अशा प्रकारे तो आता सहज सम्यक स्वरूप, ज्ञान रूप आणि चारित्र्य रूपाने परिणमतो. सहज शुद्ध परिणामी हे ज्याचं लक्षण आहे, अशा निज परमात्म द्रव्याचे श्रद्धान, ज्ञान आणि अनुचरण हे सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्याचे लक्षण आहे. आणि म्हणून सम्यक दर्शनाचं लक्षण काय? तर शुद्ध पारिणामिक भाव स्वरूप असलेला निज परमात्मा द्रव्य, यावर अकाट्य विश्वास असणं. श्रद्धा याचा अर्थ मी कोण आहे हे स्वतः ओळखणं आणि पर काय आहे याला देखील जाणणं, याचं नाव आहे श्रद्धा गुण. मी आत्मद्रव्य आहे, मी परमात्मा बनू शकण्याच्या योग्यतेचा आहे, माझ्यामध्ये चैतन्यपणा निरंतर विद्यमान आहे, अशा प्रकारचा जो स्वतःविषयीचा आत्मस्वभावाबद्दल जो अकाट्य विश्वास अंतरंगामध्ये आहे, याचंच नाव आहे सम्यक दर्शन. एकदा सम्यक दर्शन ज्या समयात झालं, त्या समयातच आमचं ज्ञान देखील सम्यक झालंय. छडालाकार म्हणतात की सम्यक साथे ज्ञान होय पै भिन्न अराधो, लक्षण श्रद्धा जान दुहमे भेद अबाधो. सम्यक श्रद्धा झाल्याबरोबर ज्ञान सम्यकच होतं. सम्यक साथे ज्ञान होय पै होतं, पण भिन्न कसं आहे तर लक्षणाने भिन्न आहे. सम्यक साथे ज्ञान होय पै भिन्न अराधो. भिन्न का म्हटलं जातं? कारण श्रद्धेचं लक्षण वेगळं, सम्यक दर्शनाचं लक्षण वेगळं आणि ज्ञानाचं लक्षण वेगळं. सम्यक दर्शनाचं लक्षण श्रद्धा, समीचीन श्रद्धा, आणि ज्ञानाचं लक्षण जाणणपणा. म्हणून लक्षण आणि या दोन मध्ये भिन्नता जरूर असेल, परंतु दोघही एका समयात समीचीन रूपाने परिणत झाले आहे. असं नाही की पहिल्यांदा सम्यक दर्शन झालं आणि नंतरच्या समयात ज्ञान आमचं सम्यक झालं, असं मुळीही नाही. युगपत होतेही, युगपत झालेला आहे. म्हणून सुरुवात युगपत आहे. अशी ही निज आत्मद्रव्याचे श्रद्धा, ज्ञान आणि अनुचरण म्हणजे आचरण, लीनता, हे सम्यक दर्शन, ज्ञान आणि चारित्र्याचं लक्षण आहे. चारित्र्याचं लक्षण कोणतं? तर लीनता, स्वभावामध्ये लीनता, हे सम्यक चारित्र्याचं लक्षण आहे. त्या परिणमनास आगम भाषेमध्ये औपशमिक, क्षायोपशमिक व क्षायिक भाव अशी संज्ञा आहे. जर आम्ही आगम भाषेने कथन केलं तर आगम भाषा म्हणणार आहे की जीवाला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, त्याला कर्माचा उपशम होऊन औपशमिक सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, किंवा क्षायोपशमिक सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, हे आगम भाषेचं कथन असणार आहे. आणि अध्यात्म भाषेमध्ये ही विवक्षा कर्माची ते लावत नाही, आणि म्हणून अध्यात्म भाषेमध्ये याला पुन्हा शुद्धात्माभिमुख परिणाम, शुद्ध आत्म्याच्या अभिमुख होणारा शुद्ध परिणाम, असा हा शुद्धोपयोग
अशी त्याची संज्ञा आहे. म्हणून आगम भाषा आणि अध्यात्म भाषा यांच्या शब्दांमध्ये वर्डिंग मध्ये फरक असेल, पण आशय किंवा वाच्यार्थ दोहोंनाही एकच सांगायचं आहे. ज्याला आगम भाषेने म्हटलं की औपशमिक सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, त्यावेळेला अध्यात्म भाषा म्हणेल त्याला आत्मानुभूती झाली. आत्मानुभूती आणि औपशमिक सम्यक दर्शन दोन्हींनीही निर्देश केला तो आत्मप्रतीती रूप श्रद्धानाचा, अभिप्रायाचा, श्रद्धा गुणाचा. आणि म्हणून त्याचा वाच्यार्थ एक आहे, परंतु शब्द अलग तऱ्हेचे असणार आहे, किंवा त्या दृष्टीतून एक कर्माची भाषा बोलेल आणि एक द्रव्याची स्थूल भाषा बोलेल. आता तो पर्याय शुद्ध पारिणामिक भाव स्वरूप शुद्धात्म द्रव्यापासून कथंचित भिन्न आहे. हे वाक्य परत अत्यंत महत्वाचं आहे. हा जो शुद्ध आत्म्याकडे झुकलेला जो परिणाम आहे, म्हणजे पर्याय आहे, हा पर्याय आणि शुद्ध आत्मद्रव्य हे दोन्ही एक आहे का, असा जर आमच्या मनात प्रश्न आला तर आचार्य सांगतात हे दोनही एक नाही. यामध्ये कथंचित भिन्नता आहे. म्हणजे तो पर्याय जो आहे, पर्याय द्रव्याचा असला, त्या समयात त्या द्रव्याशी तद्रूप असला, तादात्म्य असला, तरी तो पर्याय म्हणजे आमचं शुद्ध द्रव्य नाही आहे. तो शुद्ध द्रव्यापासून कथंचित भिन्न पण आहे आणि कथंचित अभिन्न पण आहे. भिन्न का? कारण तो पर्याय दुसऱ्या समयात नष्ट होणार, दुसरा पर्याय उत्पन्न होणार. आमचं द्रव्याचं अस्तित्व टिकून राहणार. पर्याय संपलेली आहे म्हणून तो पर्याय संपलेला आहे. या दृष्टीतून त्याची भिन्नता आहे. आणि अभिन्न का म्हटलं त्याला, तर अभिन्न म्हणण्याचं कारण असतं की तो पर्याय त्या द्रव्याशी त्या समयामध्ये तादात्म्य रूप आहे. तो पर्याय त्या द्रव्यापासून अलग करता येत नाही. द्रव्याचे जे प्रदेश आहेत तेच त्या समयात त्या पर्यायीचे पण प्रदेश आहे. आणि म्हणून कथंचित अभिन्नता आणि कथंचित भिन्नता अशा तऱ्हेचा हा भाव, ही पर्याय शुद्ध आत्म्याचं वेदन करणारी जी पर्याय आहे ती वेगळी कथंचित, आणि आमचा शुद्ध त्रिकाली आत्मा वेगळा. पर्यायीनी वेदन केलं ते त्रिकाली आत्म्याचं, पर्यायीचं नाही. वेदन करणारी जी आहे ती पर्याय आहे, पण ती वेदन कशाचं करते, अनुभव कशाचा घेते, तर अनुभव जे घेतो तो त्रिकाली आत्म्याचा घेतो. मी एक समयवरती आत्मद्रव्य आहे अशा त्या पर्यायीचं वेदन नाही. पर्यायीमध्ये देखील त्यांनी जे त्या समयात अनुभवलेलं आहे त्याला जी आत्म्याची झलक आलेली आहे ती त्रिकाली आत्मा आहे असंच त्यांनी अनुभवलंय. ही पर्याय जरी क्षणवर्ती असली तरी द्रव्याचं अस्तित्व त्यांनी त्रिकाल रूपाचं जाणलेलं आहे. अशा तऱ्हेने पर्याय आणि आत्मा याच्यामध्ये कथंचित भिन्नता आणि कथंचित अभिन्नता असं हे प्रकरण आम्हाला बघायचंय. आणि एवढ्या क्लिष्टमध्ये का चालले आचार्य, आम्हाला वाटतं हे खूप कठीण चाललं, हे आम्हाला समजण्याच्या पलीकडचं आहे. पण असं नाहीये. जेव्हा एखादी व्यक्ती सरोवराच्या किनाऱ्यावर बसून पाण्याची मजा पाहते तेव्हा तिला त्यामध्ये फक्त काहीही संवेदन न होता फक्त दुरून ते पाण्याचं वेदन म्हणजे अनुभवन करते. पण जेव्हा ती सरोवरात उतरते, उतरल्यानंतर पाण्यामध्ये काय आनंद असतो हा तिला कळतो. आणखी जसजशी खोलात जाईल तसतसा त्या आनंदाच्या छटा आणखी सघन होत जातात. त्याप्रमाणे
जोपर्यंत आम्ही तत्वचर्चा ऐकू, म्हणजे काठावर बसून आम्ही आत्मतत्वाची चर्चा ऐकू, तोपर्यंत आनंद तर आहे, पण तो आनंद निमग्नतेचा नाही. थोडं आम्ही आणखी खोलात जाऊन अनुभवाच्या प्रांतात गेलो, आणखी आम्हाला वेगळ्या तऱ्हेचा आनंद येईल. आणि जेव्हा आम्ही गैरी पाणी पेच आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला साक्षात ती रत्न, आमचं आत्मरत्न आम्हाला प्राप्त होणार आहे. तो आनंद विलक्षण रूपाचा असणार आहे. तो आनंद अनिर्वचनीय असणार आहे. जरी शब्दांच्या माध्यमातून त्या आनंदाला कथन करता येतं, पण कथन करणं आणि अनुभव करणं वेगळं. उदाहरण पहा की एखाद्या वेळेला आम्ही एखाद्या खूप चांगल्या निसर्गरम्य अशा ठिकाणी जातो आणि आल्यानंतर त्याचा आम्ही प्रवास वर्णन पण लिहून काढतो की अशा अशा तऱ्हेची मला अनुभूती आलेली आहे, किंवा असा आनंद, विलक्षण आनंद मला तिथे वाटला. पण आता पहा, जो आनंद आम्ही तिथे प्रत्यक्षात असताना जो अनुभवला, तो आनंद लिखाणामध्ये वाचणाऱ्याला मिळणार आहे का? वाचणारा तर वाचेल, त्याला कळेलही, पण जो आनंद आम्ही अनुभवला त्या आनंदाला शब्दामध्ये जरी आम्ही निबद्ध केलं, तरीही त्या आनंदाचं कथन आम्हाला पूर्णतः 100% कधीही करता येऊ शकत नाही आणि करणं संभवनीय पण नाहीये. ज्याच्या त्याच्या आनंदाची ती संवेदना ही त्या त्या व्यक्तीवर निर्भर आहे. एवढंच नव्हे तर आमचं एखाद्या वेळेला डोकं दुखत आहे किंवा पोट दुखत आहे कोणती, आणि आम्ही सांगतो की दुखत आहे, दुखत आहे हे आम्ही शब्दांमध्ये बयान करतो, पण पण जी दुखण्याची काही अनुभूती आहे ती मात्र आम्ही कुणालाही देऊ शकत नाही, कुणालाही घेता येत नाही. आनंदाची अनुभूती कुणीही घेऊ शकत नाही. सांगू आनंद झाला, सागरा एवढा आनंद झाला, ढीगभर आनंद झाला, खूप आनंद झाला, कथन करू, पण जो आनंद गुण आहे हा मात्र अनुभव करण्यायोग्य आहे. आमची जी ही पर्याय आहे, ही पर्याय पण अशीच आहे. या पर्यायीच्या माध्यमातून आम्ही हा त्रिकाली आत्मद्रव्याला जो स्पर्श केला, त्याचं जे अनुभवन केलं, हे अनुभवन त्या पर्यायीमध्ये आम्हाला त्रिकाली आत्म्याचं आलेलं आहे. तो आनंदाचा क्षण आम्हाला लाभलेला आहे. त्या आनंदाचं क्षणाचं आम्ही वर्णन करतो कथनशील, पण तो आनंद आणि वर्णन, कथन याच्यामध्ये महत् अंतर असणार आहे. तर अशा तऱ्हेने हा शुद्धात्मा आम्हाला कथनचित वचनीय आहे, कथनचित अनिर्वचनीय आहे. ही पर्याय आमची अनुभव घेणारी ही त्या द्रव्याशी कथनचित तादात्म्य रूप आहे आणि कथनचित भिन्न रूपण आहे. म्हणून कथनचित भिन्न आहे हे वाक्य लक्षात घ्यायचंय. आता असं का हा प्रश्न आलाय. आता हा जो ध्यान पर्याय आहे हा भावना रूप आहे. पहिल्यांदा आम्हाला ध्यान आणि ध्येय, ध्यान म्हणजे एक समयवर्ती जीवाची पर्याय. 5 मिनिटात कायच्या मीटिंग आहे बाबा. आणि ध्येय जे आहे हे ध्येय त्रिकाली आहे. दोन मध्ये फरक लक्षात घ्या. ध्यान पर्याय आहे. काय गरम असते मुंबई सारखं गरम. हॅलो, केरळमध्ये तसंच सगळं गरम आहे. मुंबईचे थोडं अजून गरम. बुरशी काय करते. ध्यान हा पर्याय आहे, तर ध्येय आमचं त्रिकाली असणार आहे. म्हणून ध्यान आणि ध्येय, त्याला ध्येयाला आम्ही त्रिकाली आत्मा म्हणू शकतो
आणि जी ध्यान पर्याय आहे याला आम्ही भावना पण म्हणू शकतो, की आम्ही म्हणतो भावना भवनाशिनी. जशी आम्ही भावना भावू तशा प्रकारची फलप्राप्ती आम्हाला होते. आमची ध्यान ही एक पर्याय आहे आणि आमचं ध्येय जे आहे, ध्येय सांगितलं होतं, ध्येय आणि साध्य. ध्येयरूप आत्मा हा परम पारिणामिक विषय असलेला आमचा ध्येयरूप आत्मा हा त्रिकाली आत्मा आहे. म्हणून ध्यान पर्याय आहे तर ध्येय हे त्रिकाली आहे. ध्यान किंवा शुद्धोपयोग अंशतः निरावरण असल्यामुळे क्षायोपशमिक आणि खंडरूप ज्ञान आहे. परत वाक्य लक्षात घ्या की आमचा हा जो भावना म्हणा, ध्यानाची पर्याय म्हणा किंवा शुद्धोपयोग म्हणा, हा अंशतः निरावरण आहे आणि क्षायोपशमिक रूप आहे आणि खंड ज्ञान रूप आहे. तर ध्येयरूप आत्मा हा पूर्णपणे निरावरण रूप अखंड ज्ञान रूपाने व्यक्त आहे. तिसरा फरक, ध्यान पर्याय रूप असल्याने साधी शांत आणि विनाशिक आहे, तर ध्येयरूप आत्मा हा सामान्य रूप असून ध्रुव, न्यायक, अनादी, अनंत आहे. अशा प्रकारे भावना ही जी पर्याय आहे आणि त्रिकाली आत्मा आहे याच्यामध्ये फरक पाहायचा आहे. आता उत्तर दिलं की तो भावना रूप आहे. भावना रूप आहे म्हणजे पर्याय रूप आहे किंवा ध्यानाची ती पर्याय आहे. म्हणून शुद्ध पारिणामिक भाव हा मात्र भावना रूप नाही, तर तो ध्येय रूप आहे. जर तो सर्वथा शुद्ध पारिणामिक भावापासून अभिन्न आहे असे मानले तर मोक्ष प्राप्त झाला असताना हा मोक्षाला कारणभूत असा जो भावनारूप ध्यानरूप भाव त्याचा नाश होताना शुद्ध पारिणामिक भावाचा विनाश प्राप्त होईल. जर आम्ही म्हटलं की आमचा हा शुद्धात्मा देखील भावना रूप आहे, शुद्ध पारिणामिक भाव देखील भावना रूप आहे, असं जर आम्ही मांडलं तर काय आपत्ती आली असती? जर तो शुद्ध पारिणामिक भावापासून सर्वथा अभिन्नच आहे असं जर मानलं असतं तर ज्या वेळेला जीवाला मोक्षाची प्राप्ती होईल तर मोक्षाची प्राप्ती झाली असताना मोक्षाची प्राप्ती कशाने झाली? आम्ही बघितलेलं आहे की आमचा जो शुद्ध पारिणामिक भाव आहे हा निष्क्रिय रूप आहे. न हा बंधाला कारणीभूत आहे न हा मोक्षाला कारणीभूत आहे. याच्या अवलंबनाने जी पर्याय प्रगट होईल ती संवर निर्जरेला किंवा मोक्षाला कारणीभूत आहे आणि याचा आश्रय न घेता जो आम्ही स्वभावापासून विमुख होऊ तर तो आमचा पर्याय संसाराला कारणीभूत आहे. मग जर हा आता शुद्ध पारिणामिक भाव पर्याय रूप जो सांगितलेला आहे, भावना रूप जो सांगितला आहे, हा जर सर्वथा अभिन्न आहे असं जर आम्ही मानलो तर मोक्ष प्राप्त झाल्यानंतर हा भाव कसा आहे, मोक्ष असा जो भावना रूप ध्यान भाव त्याचा नाश झालेला आहे आणि त्याचा नाश झाला म्हणून आमच्या शुद्ध पारिणामिक भावाचा पण आम्हाला नाश मानावा लागेल. कारण भावना रूप पर्याय संपली आहे, मोक्षाची प्राप्ती झाली आहे, म्हणजे आमचं साध्य आम्ही आत्मसात केलेलं आहे. मग या भावाची गरज उरली नाही, म्हणजे मार्गाची गरज उरली नाही. मार्ग संपलेला आहे आणि मार्गाचं फल प्राप्त झालेलं आहे आणि तिथे मार्गाचं फल प्राप्त झालं म्हणून हा मोक्ष मार्गात मधला जो आम्ही पर्याय मांडलेला होता हा संपला म्हणून जीवाचा देखील स्वभाव संपला असं मानावं लागेल. परंतु त्याचा नाश होत नाही. म्हणून ही गोष्ट सिद्ध आहे की शुद्ध पारिणामिक भाव विषयक जी भावना तत्स्वरूप हे उपरोक्त 3 औपशमिकादी भाव आहे ते रागादिकांनी रहित असल्या कारणाने शुद्ध कार्याचे म्हणजे उपादेय कार्याचे उपादान कारण आहे आणि म्हणून ते मोक्षास कारण आहे.
म्हणजे आमच्या या आत्मद्रव्याचा कधीही नाश होत नाही. आमचं आत्मद्रव्य हे त्रिकाली आहे, पण ध्यानरूप पर्याय ही नष्ट झाली आणि ध्यानरूप पर्याय नष्ट झाली आणि हा भाव आम्ही सर्वथा त्याच्याशी तादात्म्य रूप मांडला असता तर ध्यानरूप पर्याय नष्ट झाली तर आमचा आत्माही नष्ट झाला, अशा तऱ्हेची आपत्ती तिथे आली असती. आणि म्हणून ही गोष्ट सिद्ध आहे की शुद्ध पारिणामिक भाव विषयक जी भावना, ही जी भावना आहे तत्स्वरूप हे उपरोक्त 3 औपशमिकादी भाव आहे ते रागादिकांनी रहित असल्याने शुद्ध कार्याचे उपादान कारण आहे. उपादान कारण आणि उपादेय कार्य, आदल्या समयवर्ती जो परिणाम आहे तो उपादान कारण आहे. मार्ग कुठपर्यंत, मोक्ष मार्ग कुठपर्यंत, 14व्या गुणस्थानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत. त्यानंतर मार्ग संपणार आहे आणि प्रत्यक्षात फलप्राप्ती असणार आहे. आणि म्हणून तो 14व्या अंतिम समयातला परिणाम हा जीवाचं सिद्ध पर्यायीचं उपादान कारण म्हटलं आहे. आणि त्यानंतर उपादेय कार्य म्हणजे मोक्ष पर्याय याची सिद्धी तिथे असणार आहे. म्हणून ते मोक्षास कारण आहे. शुद्ध पारिणामिक भाव हा भावना रूप नसल्याने तो मोक्षाचं कारण नाही. आणि हा जो त्रिकाली आत्मद्रव्य आहे, शुद्ध पारिणामिक भाव आहे, हा निष्क्रिय भाव आहे. हा न बंधाला कारणीभूत असणारा आहे आणि मोक्षाला कारणीभूत असणारा आहे. या शुद्ध पारिणामिक भावामध्ये शक्तिरूप मोक्ष अनादितः पूर्वपासूनच आहे. आणि ही शक्ती जीवामध्ये कधीपासून आहे तर शक्ती अनादी कालापासून याच्यामध्ये ही मोक्ष बनण्याची सर्वज्ञताची शक्ती विद्यमान आहे. परंतु व्यक्तता रूप मोक्षाचा विचार आहे. पण व्यक्ती पर्यायीमध्ये कधी होणार तर पर्यायीमध्ये कधी होणार हीच गोष्ट सिद्धांतामध्ये सांगितलेली आहे. शक्ती अपेक्षेनी तर सर्वांमध्ये ती गोष्ट विद्यमान आहे, पण पर्याय अपेक्षेनी लावताना मात्र या सगळ्या बाजू लक्षात घेऊन भावनारूप आत्मा किंवा ध्यान पर्याय किंवा ध्येय पर्याय, ध्येय रूप आत्मा याच्यामध्ये आम्हाला अशा तऱ्हेने कथनचित भेदपणा आणि कथनचित अभेदपणा दाखवावा लागतो. हे समजण्यासाठी हे सगळं कथन आहे आणि अवलंबन घेण्यासाठी मात्र आम्हाला आमचा त्रिकाली ध्रुव आत्मा, ध्येयरूप आत्मा हाच सर्वथा उपादेय असणार आहे. आता पुढे आपण उद्याच्या याच्यामध्ये बघूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उज्जायाणम, नमो लोये तव साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.